दिव्या 2-3 टास्क मध्ये शाईन झाली, ती दिसली आणि प्रेक्षकांना आम्हाला तिचा गेम आवडतोय. मग जसं तुम्ही तुमचे काही व्ह्यूज तिथपर्यंत पोहोचत आहे तुम्ही सांगा प्रेक्षक मागे बाहेर अनुश्रीला शिव्या देतायत, मग प्रेक्षक दिव्याला अप्रिशिएट पण करतायत, मग ते पण बोलायला पण पाहिजे ताई होतं ना. मग दिव्याला हे लोक दाबतात ते तुम्हाला बरोबर वाटतंय? दिव्याला हे लोक दाबतात मी बऱ्याच वेळा त्याच्याबद्दल बोलले आणि दिव्या एकमेव आहे जी त्या सिनियर लोकांचा गेम एक्सपोज करू शकते. तिने 2दा तोंड हा उघडलेलं आहे आणि म्हणून पण तिच्याबद्दल तिला मला असं वाटतं की कुठेतरी मुद्दामून तिला मागे ढकललं जात आहे का तिच्याबद्दल चर्चा केली जात नाहीये. कारण आज दीपालीचं कौतुक केलं गेलं, दीपालीचं कौतुक करणं, दीपाली खेळते, तिचा पण गेम आहे नो डाऊट, ती मागून पण ती बऱ्याच पाड्या दिव्याला घालते, दाबतीये पण बऱ्याच गोष्टी दिव्याला. मग तेच आहे ना, मग दिव्याला का जेव्हा तुम्ही त्या गेम टीम बद्दल बोलता, तुम्ही जर दिव्याला अप्रिशिएट केलं गेलं असतं तर त्या सिनियर लोकांना आपसूक कळलं असतं की अरे हिला अप्रिशिएट केलं जात आहे, म्हणजे ही जे काही करते ती दिसतंय, लोकांना आवडतंय, मग ते का नाही जाणवून दिलं त्या लोकांना, तिच्याबद्दल का नाही. हा सिनियर स्वतःला हे समजतात, कधी कधी सिनियर पेक्षा ज्युनियर सुद्धा छान हँडल करू शकतात, हे असं बोलण्यापेक्षा डायरेक्टली नाव का नाही घेतलं जर तुम्ही इतरांचं घेताय. मग तेच म्हणते की जिथे आयुष खेळतो, जिथे दिव्या खेळते, त्या लोकांना अप्रिशिएट तुम्ही करायला पाहिजे होतं, जसं तुम्ही दीपालीला वगैरे केलं. तर ते आम्हाला चुकीचं वाटलं. मग असं वाटतं की मुद्दामून सिनियर लोकांच्या तर्फे ती खेळते दिव्या, ती दिसू नये म्हणून तिला मागे ढकललं जातंय का, असा मग ते संशय येतो. आणि संशयाने मला दाट हे वाटतं की त्या लोकांनी मुद्दामून तिला मागे करतात. होपफुली जसं प्री म्हणाली, उद्या तिच्याबद्दल काहीतरी अप्रिशिएट केलं तर आम्हाला बरं वाटेल. पण खूप चुकीचं होतं, आज तिच्याबद्दल वाच्यता व्हायला पाहिजे होती आणि आयुषचं प्रोत्साहन केलं गेलं पाहिजे होतं, त्याला सुद्धा अप्रिशिएट केलं. तिथे जर गेम आयुष खेळला नाही, दिव्या खेळली नाही, तन्वी खेळली नाही, विशाल खेळला नाही, हे लोकांनी खेळून घरात जर काहीतरी इश्यूज क्रिएट नाही केले तर मग हे लोक भांडणार कुठल्या विषयावर आहेत. अनुश्रीने असं काय, अनुश्रीनी भांडणं केले पण घरात काही असं मॅटर झालं का की कुठल्या गेम मध्ये तिने खूप अनुश्रीनी जर बापटला बाहेर काढलं तर तिला चान्स मिळाला, पाठवलं गेलं बापटला बाहेर काढण्यासाठी, म्हणून तिने स्वतःहून तो कमवलं नव्हतं काही ते. तर मग मग जे लोक खेळतायत शोला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्याबद्दल बोललं झालं पाहिजे आणि त्यांना अप्रिशिएट केलं पाहिजे.